रत्नागिरी जवळच्या परचुरी गावात कातळ शिल्प सापडली। गावकऱ्यांना सफाई दरम्यान ही कातळ शिल्प आढळली। विविध आकारातील आणि काही सांकेतिक भाषा दर्शवणारी ही 15हून अधिक शिल्प आहेत। शेकडो वर्षापूर्वी संस्कृती सांगणारी ही कातळ शिल्प सध्या रहस्य बनून आहेत। कातळावर सापडलेली ही प्राचीन शिल्प नेमकी कशासाठी या ठिकाणी कोरली असतील हा सध्या कुतूहलाचा विषय झालाय। विविध आकार, काही मानव तर काही प्राण्यांची चित्र कातळावर कोरलेली ही आहेत प्राचीन शिल्प। रत्नागिरी जवळच्या परचुरी गावात ही कातळ शिल्प आढळली आहेत। काही लोकांना सफाई करताना ही शिल्प दिसली। गेल्या काही दिवसांपासून सरपंच आणि ग्रामस्थ सफाई करत होते, त्यावेळी या कातळावर काहीतरी कोरल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं। हा भाग व्यवस्थित साफ केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना ही कातळ शिल्प आढळून आली। परचुरीमधील ग्रामस्थांनी स्वतः प्रयत्न करून प्राचीन संस्कृतीचा ठेवा जगासमोर आणण्याचा केलेला प्रयत्न हा खरोखरच प्रशंसनीय आहे। परचुरीमधली जी कातळ शिल्प आहे त्या कातळ शिल्पांचं जर आपण एकंदर रेखाटन जर बघितलं तर त्या रेखाटनामधनं आपल्याला जलचरांच्या आकृत्या, काही प्राण्यांच्या आकृत्या तर काही मनुष्यांच्या आकृत्या समोर येतात। ह्या आकृत्यांचा जो पल्ला आहे तो साधारणपणे अर्धा किलोमीटर परिसरात पसरलेला असून उत्तर ते दक्षिण ह्या रेषेमध्ये एकंदर 4 ठिकाणी आपल्याला ह्या आकृत्या आढळून येतात। ह्या आकृत्यांचा मागोवा घेत असताना याच्यातून एक आख्यायिका समोर आली। ती आख्यायिका अशी आहे की कोवळ्या कातळामध्ये नवऱ्याचं वऱ्हाड बुडालं। ही खरं तर मजेशीरच आख्यायिका आहे। या आख्यायिकेचा थोडा मागोवा भौगोलिकदृष्ट्या भूगोलांच्या तज्ज्ञांबरोबर ज्या वेळेला चर्चा करून काही गोष्टी समोर आल्या त्याच्यातनं आपल्याला असं कळतं की कोकणामध्ये आढळणारा जो कातळ आहे त्या कातळापैकी करबुड्यापासून पुढे जयगडपर्यंत आढळणारा जो कातळाचा परिसर आहे तो अन्य कुठल्याही कातळापेक्षा नरम म्हणजे मऊ असा आहे। ह्या अशा प्रकारच्या कातळाला स्पॉन्जी लॅटराइट असं म्हटलं जातं। नरम असा कातळ हा। आता ह्या आख्यायिकेचा आणि ह्या नरम कातळाचा एकमेकांशी काही संबंध आहे का असा प्रश्न नक्कीच उपस्थित राहतो। ह्या चित्रांमधनं दिसणाऱ्या ज्या मनुष्याकृती किंवा प्राण्यांच्या आकृत्या आहेत त्यांचं जर आपण आकलन करायचा प्रयत्न केला तर मनुष्याकृती ह्या बाह्यांकित रेखाकृतीच्या स्वरूपात कोरलेल्या आढळतात। त्या अंतर्गत गोष्टीचा सहभाग त्याच्यामध्ये दिसत नाही। ह्या सर्व आकृत्या अगम्यतेने आणि गूढतेने भरलेल्या आहेत, यात कोणतीही शंका नाही। यातली काही चित्र ही सांकेतिक आहेत, तर काही मानवाच्या आकारातली तर काही प्राण्यांचे आकार दर्शवणारी चित्र आहेत। काही चित्रात नारळ कोरला आहे तर काही चित्र वर्णना पलीकडची आहेत। त्यामुळे आता सफाई दरम्यान मिळालेला हा पुरातन ठेवा सध्या इथले लोक जपतायत। नेमकी ही संस्कृती कुठली आहे हे शोधण्यासाठी या साऱ्यांचा अभ्यास व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।